गुड मॉर्निंग. जय श्रीराम. स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. काल रेस्ट डे असल्यामुळं आज रिकव्हरी चांगली झाली. आज आहे आर्म्स डे. सो लेट्स गो. वॉर्मअप करतो. वॉर्मअप झालेला आहे. पहिली एक्सरसाइज असणार आहे सिंगल आर्म ओव्हरहेड ट्रायसेप. वॉर्मअप जस्ट डन झाला आहे, कारण की ट्रायसेपसाठी जास्त एक्सरसाइज करायची गरज नसते. तो एक पुश डाऊन आणि एक ओव्हरहेड मुवमेंट ह्या दोनच घेतो. आणि त्याच्यानंतर बायसेप, जो पण तुम्हाला ज्याच्यासोबत माइंड मसल कनेक्शन एकदम स्ट्रॉंग असेल ना, तो कर्व चूज करायचा. मला इन्क्लाइन बेंचवरती बेस्ट माइंड मसल कनेक्शन आहे. आणि दुसरं आयसोलेशन एक्सरसाइजचं नाव माहीत नाही मला, पण दाखवेन मी. सो आता पहिला सेट. पहिलं वर्किंग सेट झालेलं आहे. पहिल्याच्यात मी आता 9-9 घेतले. मला लेफ्ट लॉंग हेड ट्रायसेपचा थोडा वीक आहे, सो मी ह्याला जास्त थोडासा ट्रेन करतो. एक्स्ट्रा एकदम जातील तेवढं. सो पहिला पाठमागच्या वेळी 8 गेलेले, त्यावेळी 9 गेले. प्रोग्रेस चांगली आहे, कारण की कालचा रेस्ट एकदम मस्त झालेला आहे. त्यामुळे आज एकदम परफेक्ट झाली. दुसरा सेट, तिसरा सेट आम्ही रेकॉर्ड नाही करणार आहे. तो त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज रेकॉर्ड करेन. मी 2 एक्सरसाइज तोपर्यंत खतम करतो. ट्रायसेपची दुसरी मुवमेंट आहे पुली पुश डाऊन. मला रॉड बर आवडते, कारण की रोपवर तेवढं माझं माइंड मसल कनेक्शन चांगलं नाही. सो रॉडवरती परफेक्ट आहे. त्याला दुसरी एक्सरसाइज 54 kg सोबत घेणार. पहिला सेट पाठीमागच्या वेळी 9 गेलेले, ह्यावेळी 10 साठी ट्राय करणार.
गुड सेट. ट्रायसेप पुशडाऊनचा 4 सेट. 3 सेटमध्ये 11 भेटलं. लास्टमध्ये 10. जेव्हा मला ह्याच्यात 12 असं 4 सेटमध्ये 12 भेटतील तेव्हा मी एक प्लेट वेट इन्क्रीज करणार. स्वतः फक्त एक फिनिशर बाकी आहे. डंबल स्कल क्रशर. लास्ट सेट एकच असणार आहे फिनिशर तेवढा. त्याच्यानंतर मग डायरेक्ट इन्क्लाइन बेंच डंबल कर्ल. कारण की त्याच्यावरती माझं माइंड मसल कनेक्शन खूप चांगलं आहे. स्वतः एक फिनिशर तेवढा घेतो मग बायसेप एक्सरसाइज. बायसेपची पहिली एक्सरसाइज असणार इन्क्लाइन बेंच डंबल कर्ल 7.5 kg. पाठीमागच्या वेळेस 11 गेलेले आणि रिस्ट अशी नाही ठेवायची, अशी ठेवायची आणि कर्ल करायच्या टायमिंगला असं आतमध्ये कर्ल करत स्टार्टिंगपासूनच असं वरती येऊन आतमध्ये कर्ल नाही करायचं कधीच. येताच कर्ल करायचं असं वरती. सो बायसेप परफेक्ट ॲक्टिव्ह होतो. सो पहिला सेट 4 सेट असणार आहे त्याचं पण माझं. आणि दुसरा सेट असणार आहे ट्रिचल कर घेणार आय थिंक मी आज. त्याचा 4 सेट आणि लास्टला आपल्या फोरमसाठी हॅमर कर्ल. सो पहिला सेट फेलियरपर्यंत. बारा भेटलं. सो दुसरा सेट मी 10 kg घेणार फेलियरपर्यंत. सो पहिला सेट झालेला आहे. अजून 3 सेट. त्याच्यानंतर ट्रिचल कर. लेट्स गो. इन्क्लाइन डंबल करचं 4 सेट झालेला आहे. प्रिचर कर करायचं मनात होतं पण आता नाही करत आहे. आता करतो कॉन्सन्ट्रेशन कर. 4 सेटच येणार 7.5 kg डंबलला.
फेलियरपर्यंत फुल बायसेपला आयसोलेट करते. बायसेप काय असतो, बायसेपला आयसोलेट करते. 4 सेट 7.5 जातील तेवढे फेलियरपर्यंत. बायसेप जस्ट डन झाला. आता फोरआर्म्स राहिलेत. फोरआर्मचं 4 सेट हॅमर कर्लचं. परत मग घरी. उद्या लेग डे. उद्या मजा येणार, कारण की पाठीमागच्या वेळी एवढं चांगल्या प्रकारे रेकॉर्ड नाही करू शकलो. आणि लेग डेचे जेवढे पण मशीन्स आहेत ना, तिथंच स्पीकर असल्यामुळं बॅकग्राऊंड म्युझिकले जास्त येते. स्वतः ह्याचा माईक यूज करतोय, त्यामुळं काय प्रॉब्लेम येणार नाही वाटतं. सो उद्या चेक करू. ह्याचा लास्ट सेट बाकी आहे माझा, तो मी घेतो. परत हॅमर कर्लचं 3 ते 4 सेट घेणार फेलियरपर्यंत. लेट्स गो.
15 kg हॅमर मला 9 रेपिटेशन भेटलेलं. आत्ता 10 का 11 गेलेत. मी फिंगरमध्ये ग्रॅप करतो कारण माझं माइंड मसल कनेक्शन फॉर मग चांगलं थोडंसं डेव्हलप आहे. सो आजचं वर्कआउट डन. उद्या असणार आहे लेग डे. सो उद्या भेटू. जय श्रीराम.